नमस्कार मराठी पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? तर फायनली GTA 5ची आणखी एक नवीन व्हिडिओ आणि आणखी एक जबरदस्त सेलिब्रेशन. जसं की थंबनेल आणि टायटल तुम्ही बघितलाच असेल. आणि आषाढी एकादशी पण 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. आणि मग विचार केला की यार GTA 5मध्ये आपण ही आपली मराठी संस्कृतीचा जो सगळ्यात मोठा उत्सव आहे तो साजरा नाही करणार तर मग यार काय करणार, कोणत्या नावाचे गेमर यार आपण. मग पूर्ण यूट्यूब हिस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण हे सगळं एका गेममध्ये करतोय. आजपर्यंत कोणीच नसेल केलं. हां, आता काही महाज्ञानी लोक येतील की जे म्हणतील की भाऊ श्रीमान लिजनने तुझ्यापेक्षा भारी केलेलं आहे, ते तुझ्या अपेक्षा आधी करून बसलेले आहे. तर ठीक आहे भाऊ, मी मानतो. आणि यार कंपॅरिझन नका करू. इथं आपण एन्जॉयमेंट करायला आलेलो आहे. केलं असेल श्रीमान भाऊनी, त्यांनी TLRP सर्व्हरमध्ये केलेलं आहे. आपण इथे स्टोरी मोडमध्ये केलं आहे हे सगळ्या गोष्टी. आणि मी हे एकट्याने बनवलेलं आहे हे सगळ्या गोष्टी. ओके, म्हणून थोडा सपोर्ट दाखवा यार एका मराठी यूट्यूबरला. बाकी आपला फ्रँकलिन भाऊनी बघा काय जबरदस्ती त्या ठिकाणी फ्लॅट विकत घेतला यार. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण मिशन करतो म्हणजे आपल्याकडे पैसा भरपूर आलेला आहे. त्या एका कार्यकर्त्याला आपण जे जेट दिलेलं आहे ना त्याच्यापैकी आपल्याला म्हणजे पैसा वगैरे पण भेटला आहे. आणि प्लस फ्रँकलिनकडे आहे यार, म्हणजे येतो थोडासा बिझनेस आहे फ्रँकलिनचा म्हणून. आणि आपला फ्लॅट विकत घेतला आणि ते जे जुनंवाले घरनं ते विकून दिलं आहे आपण. ओके, ते काही एवढं काही खास नव्हतं. बघा आपलं घर आहे, इथं मस्त कपडे बिपडे बदलू शकतो आपण, चड्ड्या बिड्ड्या ठेवलेलं आहे. आणि बाहेर एक नंबरचा पाऊस चालू आहे यार, एकदम झकास. म्हणजे रिॲलिटीमध्ये बरं का, माझ्या घराच्या आसपास. म्हणून थोडंसं बॅकग्राऊंडला पावसाचा पाणीचा आवाज येत असेल त्याला इग्नोर करा यार. बाकी व्हिडिओ बघा तुम्ही फुल टू एकदम. मी रेडी झालो आता सूट बूट घालून, कारण आज आपल्याला आषाढी एकादशी GTA 5मध्ये करायची आहे साजरी. सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि या व्हिडिओवर मी फक्त 1000 लाईकचा टार्गेट ठेवतो आणि 100-200 कमेंट तर होऊनच जायला पाहिजे भाई. दाखवून द्या आपल्या मराठी लोकांची पॉवर तुम्हाला. नाही तर काय, सबस्क्राईब पण करून जा यार अशा मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता. बाकी हा आपला संडास बाथरूम आहे. त्या मला एवढा तर माझा रूम आहे रे यार. या गेममध्ये एवढा मोठा संडास बाथरूम असता यार. चला जाऊ द्या. आपल्याला जायचं आहे. कुठं जायचं आहे? हां, ज्या ठिकाणी आपण मंदिर वगैरे बनवलं आहे ना, जसं की शक्यतो तुम्ही मागची व्हिडिओ बघितली का नाही ते तर नाही माहिती. काय नवीन लोक पण नसतील या व्हिडिओवर. तर काय करा की मागची व्हिडिओ पण बघा, ज्याच्यामध्ये आपण मंदिर वगैरे दाखवलं आहे तुम्हाला. आणि इथं बघा हे आपलं गेमिंग सेटअपचा हा रूम आहे. इथं आपण व्हिडिओ वगैरे बनवतो. आणि बघा मॅकबुक पण ठेवलं यार आपल्याकडं. साधेसुद्धे लोक नाही आपण, एकदम काय की टॉप क्लास लोक आहे. दाखवू का तुम्हाला मॅकबुक? ओरिजिनल आहे बरं का. थांब रे, कॅमेरा ओपन कर. थोडं लांबून नीट दिसत नाही ना रे. ओके, हे काय आलं रे? ओके, झूम करतो मी. बघा मॅकबुक प्रो आहे यार. थोडा जुना काळातला मॅकबुक आहे पण हां चांगलं आहे एकदम. नाही का, काय साधेसुद्धे लोक नाही आपण. इथं कम्प्युटर सिस्टम ठेवलं आहे पूर्ण एकदम गेममध्ये बरं का, पण रिॲलिटीमध्ये नाही. माझ्याकडे साधा लॅपटॉप आहे भाई, काय करू यार, गरिबीची परिस्थिती भाई. तुम्ही सबस्क्राईब नाही करत ना यार. आणि 100 वेळा बोलतो तुम्हाला काही GTA 5चे काही मॉडेल्स विकत घ्यायचे असतील तर माझ्या वेबसाईटवर जा, तिथून तुम्हाला मॉडेल्स विकत घेऊ शकतात. आणि आषाढी एकादशी स्पेशल सगळेचे मॉडेल्स आहेत त्यांच्यावर मी एकदम भारी प्रकारे डिस्काउंट दिलेला आहे मित्रांनो. आणि तो फक्त आषाढी एकादशीचा जो पूर्ण दिवस आहे ना तेवढ्यापुरतच राहील. नंतर तो डिस्काउंट काढला जाईल. म्हणून सांगतोय की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. मोड्स विकत घ्या आणि थोडा सपोर्ट दाखवा मराठी यूट्यूबरला. तुमच्या GTA 5च्या स्टोरी मोडमध्येच हे सगळे मोड्स चालतील. GTA 5 ओरिजिनलमध्ये अजिबात हे मोड चालणार नाही. ओके, आणि तुमचं काही ग्रँड RP काही सर्व्हर वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही माझेवाले मॉडेल्स वापरू शकतात. ओके, तर आता मी माझी सुपर कार शोधतोय रे. आपण फ्रँकलिन भाऊनीनं एक जबरदस्त सुपर कार घेतलेली आहे. त्याची पार्किंग ना इकडे आहे खाली. चला, हे बघा आपला तात्या इकडे उभा आहे. काय तात्या, कसा आहेस? बरं आहे ना? आहे एकदम झक्कास उभा आहे भाई. इथले जे ह्या अपार्टमेंटमध्ये ज्या ठिकाणी आपण फ्रँकलिनने घर घेतलं आहे ना, एवढे मोठे मोठे कार्यकर्ते राहतात इथं बघा. किती सुपर कार आहे नाही का इथं. ही वाली एक निळ्या रंगाची, इकडं पण एक व्हाईट कलरची फरारी आहे भाई. ही जी फरारी आहे ना व्हाईट कलरची ती एका मूवीमधली नाही का, फरारी की सवारी, तशासारखी फरारी ती. म्हणजे तीच आहे जवळपास असं वाटतं मला. बाकी मोठे कार्यकर्ते राहतात. म्हणून तर यार आपल्या फ्रँको भाऊनी या ठिकाणी घर घेतलं. एक तर फ्रँकलिनचं लग्न नाही होते म्हणून मग विचार केला की थोडा पैसा थोडा कमवायचा आणि मग पोरगी पाठवायची. पोरींच्या लफडे नाही पारायचे यार आपल्याला. जाऊ दे थोडा तो विषय. आपले व्हिडिओ यार चुकीच्या दिशेने मी का जातो हे माफ करा मित्रांनो. आपल्याला अशा गोष्टी नाही बोलायच्या आहे. आपल्याला थोडंसं काहीतरी चांगलं काम करायचं आहे. चल रे भाऊ, येऊ का नाना? संध्याकाळी भेट बरं का तिकडं विठ्ठल चौकमध्ये. त्या चौकाला नाव काय द्यायचं रे, ज्या ठिकाणी आपण हे सगळं मंदिर वगैरे बनवलं आहे? मला कमेंट करा बरं. त्या चौकाला आपण ते नाव देऊन देऊ. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची व्हिडिओ बनवली होती ना, त्यामध्ये आपण छत्रपती चौक नाव दिलं होतं त्या एरियाला GTA 5मध्ये. असं या ठिकाणी काय नाव द्यायचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, आणि मी प्रत्येकाला रिप्लाय करतो यार. कमेंट करत जाण तुम्ही, का नाही करत यार? थोडं काहीतरी चांगलं वाईट जी पण तुम्हाला तुमची इच्छा असेल ना बाई करून देत जा. बाकी आता आपली लाल रंगाची फरारी काय जबरदस्त चमकती आहे. ॲक्च्युली फरारी नाही आहे, थोडीसं डुप्लिकेट मॉडेल आहे तिचावाला.
काय माहिती कोणती फरारी यार, पण वापरतो म्हणजे वापरतोय, पण काय बोला, पण मॅडम घाबरली. जाऊ दे. आता मला जायचं आहे त्या ठिकाणी मंदिराकडे. मग तुम्हाला मंदिर वगैरे मी दाखवतो आणि तिकडनं आपण मग रपक्यात निघू. ॲक्च्युली जे मंदिर जे आहे ना ते इथे कुठंतरी बघा ह्या लोकेशनला असं वाटत आहे. थोडं कन्फ्यूज होऊन जातो रे, कारण ना फ्रँकलिनचं जे जुनं घर होतं ना त्याच्या वरच्या बाजूला आहे ते मंदिर, असा सीन होतो. ओके, तर आता इकडनं मी जायचा प्रयत्न करतो. चला रस्ता बंद आहे. चला काय विषय नाही यार. आपली कोणती गाडी रे? फरारी, डुप्लिकेट फरारी, मिशोवरून मागवलेली फरारी मी इकडं पळवतो आहे. आणि यार मला ना दागिना पण घ्यायचा आहे, आपल्या विठ्ठलासाठी दागिना पण घ्यायचा आहे, जे की सिग्नल यार पाळायचं होतं, पण मी सिग्नल पाळलं नाही गेलं माझ्याकडून, सॉरी. तर काय विषय नाही. या ठिकाणी ना एक जे ज्वेलरीचं शॉप आहे ना मित्रांनो, या ठिकाणी बघा इथं. भाऊ घाबरता का यार? अच्छा, फरारीचा एवढा जबरदस्त आवाज आहे ना रे, लोक घाबरून पळत आहे. जलवा आहे भाऊ आपला. हे बघा, हे आहे ते ज्वेलरीचं शॉप. इथून आपल्याला एक मस्त असा दागिना घ्यायचा आहे, आपण श्री विठ्ठलाला चढवणार आहे मित्रांनो. आणि इथं काय एखादी भाई अंगठ्या भेटू राहिले मजबूत नाही का, एखादं चांगलीवाली गोष्ट बघू द्या मला, मग काय की एकदम सॉलिड. आणि हे तेच दुकान आहे ज्याच्यामधून आपण काही मागच्या काळात चोरी केली होती. हिला काय झालं? ए दीदी, येळवली का तू? इथं तर फुल अंगठ्या ना राव. अंगठ्यांचं काय करायचं यार? अंगठ्याने एखादा हार वगैरे घेऊ ना, एखादा चांदीचा किंवा डायमंड हार. हे बघा इथं तर आहे, पण ते थोडं लेडीज हार वाटतं आहे. ठीक आहे, रुक्मिणीला घेऊ शकतो आपण नाही का, विठ्ठल रुक्मिणीला. ठीक आहे, काय विषय नाही. तर आपण ह्या मॅडमशी बोलू आणि मग ते पॅकिंग वगैरे करून घेऊ आपण. सरक ना बाई, तू का मजेच उभी यार. दलिंदर लोक आहे इकडं पण नाही आहे कार काहीच. चला ह्या मॅडमशी बोलतो मी. ओके, तर मित्रांनो मॅडम बोलली की म्हणे एक जबरदस्त हार आहे म्हणजे तुमच्या घरी डिलिव्हर करून देऊ म्हणे. नाही घरी नको करू म्हटलं यार, तिकडे मंदिर आहे ना तिकडे करून दे. आणि मग तो हार आपण चढवणार आहे आपल्या श्रीहरी विठ्ठलांच्या म्हणजे त्या मूर्तीवर. ओके, आणि एवढं जबरदस्त सेलिब्रेशन आहे मित्रांनो, तुम्ही एकदम शॉक होशाल. हे सगळं तयार करायला ना यार माझ्या ग्राफिक कार्डचं वाट लागली होती, एकदम भयानक सांगतोय. म्हणून ह्यावेळेसचं थोडंसं जे माणसं वगैरे आपण आणले होते ना गेममध्ये, जसं सेलिब्रेशनच्या वेळेस आणतो, यावेळेस थोडेसे कमी माणसं आणले होते मी. कारण ना जास्त जर माणसं मी आणले, जसे कॅरेक्टर हे बघा आजूबाजूला लोक उभे बघा, असे लोक जर मी जास्त आणले ना त्या गेम तिथं त्या सेलिब्रेशनच्या ठिकाणी, तर खूपच मोठा प्रॉब्लेम होतो. आणि एक तर रात्रीचं सेलिब्रेशन करतो ना आपण, मग त्याच्यामुळे तर जास्तच विषय होऊन जातो. रात्रीची मजा येते रे, कसं लाईटिंग वगैरे चमकती फुल एकदम झकास नाही का, भारी वाटतं. तर काही विषयाने पोचलो आपण आपल्या त्या एरियामध्ये. आणि बघा इथं काम चालू आहे सध्या, त्या मंदिराचं काम थोडंसं बाकी, डेकोरेशन काम, मंदिर वगैरेचं बांधण्याचं काम झाले. आता मी माझी गाडी इथं लावतो एकदम आरामात. काय माहिती कोणाचं घर आहे, जाऊ दे बरं, ते आपल्या काय घेणं नाही. समोर बघा इथं ट्रक बी खूप आहे आणि काय माल मटेरियल उतरावं लागणार रे. काय कामगार लोक, क्रेन बिन पण आलेली रे. हां, एवढं ते मोठं मंदिर आपण बांधलं ना राहू, ते मोठं मंदिर बांधण्याकरिता इकडं पण ट्रक आहे, तो रिकामा पडलेला आहे. पण हे खूप मोठं मंदिर आहे यार. आणि ह्या मंदिराचं नक्षीकाम आहे ना एकदम सॉलिड झालेलं आहे. तुम्ही बघा फक्त, एकदम डिटेलिंग ह्या मंदिरामध्ये किती भारी आहे, एकदम हाय क्वालिटी. इकडं पण या टाटाचे ट्रक एकदम फेमस व्हायला लागले नाही का GTA 5मध्ये. अच्छा, बॉक्स बीस उतरवणं काम चालू आहे का? ओके, काय विषय नाही, करा. आणि एकदम सॉलिड डेकोरेशन करा भाई. काय इकडं पण एक ट्रक आहे, सॉरी क्रेन आहे, त्याला काहीतरी मोठा बॉक्स लटकवलेला आहे. बॉक्स कुठं लावणार आहे यार? ते साफसफाई चालू आहे, फुल गवतं इकडं काम करणं चालू आहे. ओके, लाईटिंग वगैरे पण बसवणं चालू आहे. ओके, एकदम जबरदस्त. ओके, आपण हे जे मंदिर आहे ना पूर्व दिशेने आहे बरं का मित्रांनो. बघा थोडं आता दुपार झालेली म्हणून तर सूर्य दुसऱ्या बाजूला आलेला आहे. मंदिराचा जो तोंड आहे ना ते पूर्व दिशेला आहे. इकडं फ्रँकलिन चालतो ना त्याच्या राईट साईडला. हे करा बरा काम, एकदम फुल मस्त गुलाबाच्या फुलांचे रोपटे बिपटे लावली नाही करावी इथं. इकडं फोकस लाईटिंग वगैरे पण लावली, डोंगरवाला लावून दिली रे. मला वाटलं एखाद्या पोल बिलवर असेल. हे मंदिर एकदम भयानक आहे यार, खतरनाक, एकदम मस्त मंदिर आहे. आपलं ओरिजिनल जे म्हणजे मेन मंदिर जे आहे ना आपलं विठ्ठलाचं, ते इकडं आहे. याला काय झालं भाऊ? अरे आवर ना पटकन, आपल्याला लवकर करायचं बरं काय सगळ्या गोष्टी. ओके, इथं पण थोडं झाडं बिडं लावणं चालू आहे भाई, लावा यार. झाडांनी ना एकदम मस्त वातावरण एकदम सुगंधित होऊन जातं नाही का. झालं रोपटं वगैरे आपण काय गुलाबाची फुलं लावले तर. हे आहे मित्रांनो ते वालं मंदिर, ज्या मंदिरामध्ये आपण आपल्या विठ्ठलाची मूर्ती बसवणार आहे. इकडं पण चालू आहे. ओके, भिंत वगैरे लावली रे मस्त नाही काही भिंत. इकडं काय रे? एक मिनिट, मला वाटलं कोणता एखादी चांगली सुपरकार आली का काय, तो कार्यकर्ता फुल आवाज करून पळू राहिला नाही करावं. मंदिर बघा ना यार, तुम्हाला मंदिर कसं वाटलं बरं तेवढं सांगा बघा.
काय नाही का थोडं मोटिवेशन भेटतं अशा प्रकारचे व्हिडिओज बनवण्याकरिता. आणि अजून कशा प्रकारचे व्हिडिओज मला बनवायला पाहिजे GTA 5 किंवा दुसऱ्या एखाद्या गेमबद्दल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा यार. आयडिया सुचवत राहा तुम्ही. आता इकडं मंदिराचा मधला परिसर तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचा आहे. आपण ना जास्त डेकोरेशन नाही करणार आहे मंदिरामध्ये, कारण ना खूपच अशी काय नाही खिचडी होऊन जाते. एक काम करणार आहे, मंदिराच्या इथं मधोमध आहे ना विटांचं ठेवणार आहे आपण, कारण आपल्या विठ्ठल जे आहे ते विटांवर उभे होतात ना. तर मग एक विटांचं एक थोडंसं हे करणार आहे स्टेजसारखं, आणि त्याच्यावरती आपण आपल्या विठ्ठलाची मूर्ती ठेवणार आहे. तर ठीक आहे यार, म्हणजे मंदिराचं काम जवळपास होतं चाललेलं आहे. बाकी आता फक्त काय लायटिंग वगैरे काम बाकी आहे, थोडंसं आजूबाजूचा परिसर डेकोरेशन करायचं बाकी आहे. ते काय ते होऊनच जाईल आपल्याला काही नाही. याला योगा करायला लागले यार इथले लोक. अरे ना ए दीदी, अरे ते बॉक्स बिक्स तर बघा राव, मस्त रे. इथं ते नक्षी काम करू राहिला का तो माणूस तिकडं, काय करू राहिला रे? हे मंदिर किती ताली ते 5 का 6 ताले नाही मंदिराचे. हा ना यार, एकदम लयच मोठं बनवलं नाही करावं यांनी. हे मंदिर नाही ॲक्च्युली तो कळस होता. एक विचार करत होतो की मी आपलं जे मंदिर आहे ना ज्या ठिकाणी मूर्ती बसवणार आहे त्याचाच वाला कळस थोडा मोठा करायचा, पण ते शोभत नव्हतं यार. असं सीन आहे. थोडा वरच्या बाजून दाखवतो मी तुम्हाला, कसं दाखवतो इथं. एकच नंबर आहे बघा है ना. हे वालं मंदिर यार एकदम भारी आहे. तुम्हाला कसं वाटलं बरं? आणि हा मित्रांनो, ज्याला पण आता हे पण मोड्स मी लवकरच आपल्या GTA 5 मध्ये रिलीज करणार आहे, म्हणजे GTA 5च्या वेबसाईटवर. जर तुम्हाला पण काही हे मंदिर वगैरे विकत घ्यायचं असेल तर तो घेऊ शकतो. ओके. आणि सध्या बोललोच मी, आषाढी एकादशीच्या निमित्ताने खूपच मोठा असा डिस्काउंट आपण देणार आहे आपल्या वेबसाईटवर. तर लवकर जा आणि घेऊन घ्या यार. आणि कुपन कोड पण दिले GTA 5 मध्ये, म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये या व्हिडिओच्या. तर काही कुपन कोड आहे तेही तुम्ही यूज करू शकतात. नक्षीकाम बघा या मंदिराचं, एकदम भारी ना. ते जे माणसं दिसत आहे बघा या इथं, तर ते करणं भाई ते एकदम कठीण काम होतं. ते नाही पॉसिबल झालं, पण लांबून काय एवढं कोणी नोटीस करत पण नाही ते. बाकी एक नंबर आहे यार, सॉलिड. या कामासाठी यार 1 लाईक आणि सबस्क्राईब तर बनतोच ना राव. ठीक आहे तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपलं थांबणं काही फायदा पण नाही आहे, कारण ते लोक वर्कर त्यांची कामं करत राहतील. आपल्याला इकडनं निघायचं आहे. आपल्याला या देवनी बोलवलेलं यार, त्यांनी खूप महत्त्वाचं काम आहे म्हणे. पटकन आहे म्हणे, 9:30 वाजता मी तुझ्यासाठी एक तिकीट बुक केलं म्हणे, पटकन इकडे येऊन जा म्हणे. त्याने तो भंगारवाडी नाही का, त्या भंगारवाडीकडे जिकडं आपला प्लॅन बिन होतो ना, काहीतरी एखादं काही कांड करायचं असेल तर तिकडं बोलवलं आहे त्यांनी. तर ट्रेव्हराने मलाच बोलवलं आहे, पण मायकलला का नाही बोलवलं यार? सॉरी. तर समोरच्या बाजूला तो स्टंट रॅम्प दिसला ना यार, डायरेक्ट मी उडवणार होतो. आता मला राहिलं जात नाही यार अशा गोष्टी. मी बघतो ना स्टंट मारायचा आहे तर गाडी अशी जबरदस्त पळवतो ना, त्याच्यावरून गाडीची वाट लागते ती गोष्ट वेगळी आहे, पण जाऊ द्या. बघा 1 मिनिट, इथं काहीतरी लफडा झाला. थांब बे, तिच्या मायला कोणतरी इथं ना बंदूक दाखवून ना चोरी करू राहिले. याच्या नाण्याची टांग. थांब रे, डोक्याच्या कानपट्यामध्ये जंगली पैदास साला निघ. याचं दलिंदर एका बुक्कीमध्ये मेलं काय? अरे ए ताई, अरे काही थँक्यू विंक्यू म्हणण्याची काय पद्धत आहे का नाही? अरे याला काय म्हणावा, काय अर्थ याला, काय संबंध? म्हणजे एवढी मदत केली आपण, ती पोरगी न काही धन्यवाद बोलता यायला पळून गेली यार. इज्जतच नाही यार, एवढं चांगलं काम केलं आपण. पोरी येणार अशाच असतं भाई, खरं सांगतो. पोरीनं अजिबात भरोसा नाही करायचा. एखादा पोरगा राहिला असताना भाई, तो तरी गळे भेट केली असते नाही, अरे धन्यवाद मित्रा, मदत केली वगैरे. यायचे दलिंदर लोक यार. गाडी ठोकली असते मला आज यार, बरं का. फक्त ठोकायला पाहिजे होती, तर तुलाच ठोकलं असतं मी. नाही यार, आज नाही यार. मग मी विसरून कसं जातो? आज मला काय असं वाईट काम करायचं नाही आहे, पण यार टर्न थोडासा अवघड आला रे. तिथं टर्न मारायच्या नादामध्ये ना डायरेक्ट स्टंटवर गाडी, त्या रॅम्पवर गाडी चढवली गेली माझ्याकडून. आता गेली बाई, गेली. संपला विषय, संपला. सरळ नाही सरळ गेली बाई. त्या उलटी पडली अरे, एकदम भयानक उलटी पडली. बोललो ना, म्हटलं गाडी उलटी पडली अख्खे यार. अबे ते डिक्कीचं झाकणच उडालं. यायचं दलिन. गाडी पण यार कुठून उगवली काय माहिती यार. मेड इन चायना फरारी, म्हणून असं वाटतंय ना चायनीज माल जास्त विकला जातो रे GTA 5 मध्ये. असं सीन आहे नक्की. बघा ना, तुम्हाला ओरिजिनल गाड्या भेटणारच नाही इथं. रोल्स रॉयसचं पण फरती बघा, जी वॅगनची गाडी गेली बघा. जी वॅगनची सस्ती कॉपी गेली तिकडं. नाही तर काय यार, ओरिजिनल गाड्या नाहीच आहे.
एक मिनिट, इथं कुठंतरी आपला एक गॅरेज होतं ना रे, तिकडे आपण गाडी रिपेअर केली असती बे यार. आता लक्षात पण नाही येतं ते गॅरेज आहे कुठं. इथंच कुठंतरी होतं यार, पुलाच्या खालून जायचं होतं. जाऊ दे सोडा यार, आपण ती गाडी नंतर रिपेअर करून टाकू. आता मी इकडं पोचलो हे एकदम पक्के आरमोठे लोक आहे. चोर पोलीस खेळतच राहतात दुनियाभरची दिवसभर. ए भाऊ 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 भाऊ, अरे गाडी आधीच फुटलेली यार, परत एवढं जास्त वाट लागू राहिली गाडीची. चलता काय विषय नाही यार, निघूया आपण इकडं. आणि इकडं बोलवलं आहे, त्या देवनी बोलला की म्हणे इथं थांब म्हणे, ट्रेवर येईल म्हणे तुला भेटायला. आता बघू ट्रेवरची वाट बघू इथं काय आहे काय नाही. काय लोचा पण कळत नाही यार याचावाला. आईला संध्याकाळ झाली रे. अच्छा अबे हा ट्रेवर हेलिकॉप्टर घेऊन आला. हा काय सीन आहे, आणि ते पण साधं सुद्धा नाही, पोलिसांचं. इथे नालायक म्हणावं यार याला. आणि आपण काय LSPD लॉस सॅन्टोस काउंटी, हा काय सीन आहे. एम द क्रॉसर. ओके, तर आपल्याला ना कॅमेरामध्ये कोणाला तरी फोकस करायचं आहे. कॅमेरामॅन फोकस करू. कुठे गेला कार्यकर्ता. अच्छा इकडे आहे का कुठं तरी, ते समोरच्या बाजूला स्क्वेअर दिसतोय मला. इकडं मी झूम करतो. आणि कोण या, हा तर आपला फ्रँकलिन वाटतोय मला, कारण आपण ट्रेवर बनलोय आता. नाही करावं थांब, हेलिकॉप्टर थोडं जवळ घे. बस 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 बस. नाही कोण स्कॅनिंग होतंय. फ्रँकलिन क्लिंटन पब्लिक एक्सपोजर. अच्छा माहिला असा काही कॅमेरा आहे का हा, लोकांना स्कॅन करून त्याची आयडेंटिटी काढतोय भाऊ आपण. चामाला असं पण कॅमेरा असतो का, लोकांचं थोडं स्कॅन करायचं, डायरेक्ट त्याचं नाव गाव सगळी माहिती काढायची बाहेर. बघा ना फ्रँकलिन, क्लिंटन नाव नाही फ्रँकलिनचं नाव फ्रँकलिन देशमुख आहे भाऊ. चुकीचं सांगतोय, तिकडं कॅमेरा खराब झाला भाऊ, काय कामाचं नाही आहे कॅमेरा. जाऊ दे भाई, लॉस सॅन्टोस बघा संध्याकाळच्या वेळेस काय मस्त दिसतं. आता तिकडं जायचं आहे आपल्याला. तर भाई इकडं पोचलो आहे, आणि इकडं जवळपास ना कोणतरी लोक आहे, त्यांना आपल्याला स्कॅन करायचं आहे आय थिंक. तर इथं काय होतंय, ही चोरी होते, किडनॅपिंग भाई, किडनॅपिंग. नेल्सन स्ट्रॉसर, कसे नावं राहतात रे यांचेवाले. ला पंड्या ठेव ना भाऊ. नाना अण्णा, शेट्टी अण्णा, येडा अण्णा, असे काहीतरी नावं ठेव रे. आई डुप्लिकेट नाव ठेवताय रे. किडनॅपिंग होती भाई तिथं, किडनॅपिंग. आपल्याला काय करायचं आहे का, वाचवायचं आहे का त्यांना. काय निघाला तो कार्यकर्ता. हा तर एकदम आरामात जाऊ राहिला ना राव. काय करायचं काय इथं. ओके, तर आता तिकडं जायचं वाटतं. हे यार हे निळ्या रंगाची आहे ना ॲरो, इकडे येत आहे ना. हे बघा इकडं पण काही लोक आहे जे की रात्रीचे आंघोळ करायला उतरून राहिली राव. किटी लोडेन, याला काय कसं नाव राहतं यांच्यावाली. दलिंदर नाव आहे एकदम. जॉर्ज हावलेस का तू भाऊ नाना, कसा लिहिस तू. परत स्कॅन करायचं आहे. लहरी, इकडं पण तीच आहे का. इकडं कोण होतं मग, इकडं किटी होती, इकडं लहरी. अजून कोणी रे. स्कॅन द नेक्स्ट टार्गेट. ओके, 3 4 लोक आहे आता. नाना हेलिकॉप्टरवाला येडवला का तू, कसा चालवतोय रे. कुठं आहे रे, कुठं आहे. इकडे बघा, इकडं पण 2 जण आहे. स्कॅनिंग होती आहे. ओके, वय कोण आहे. जोसेफ GTA 5च्या GTA 6च्या माणसाचं नाव पण जोसेफच आहे वाटतं ना रे. जोसेफ का जॉन्स काहीतरी आहे यार. इकडं अजून कोणीतरी आहे रे. बघा हा आहे, 2 आहे. झालं स्कॅन झालं. करीना कपूर, करीना पटेल काहीतरी नाव होतं ते. चड मुगली. भेटला बाय, हा कार्यकर्ता वाटतं तो. आपल्याला असं या माणसाची आपल्याला खोज होती, ज्याला आपण शोध मोहीमच्या मदतीने शोधलेलं आहे. स्प्रेडिंग ऑफेन्सेस. अच्छा, म्हणजे हा 2 नंबरचा धंदा करून राहिला का. फाइंड हिज कार. तर ह्या कार्यकर्त्याने त्याचीवाली गाडी कुठे पार्क केलेली ती आपल्याला शोधायचं आहे.
ओके तर हा जातोय. दलिंदर थोडं लवकर निघ ना भाऊ, टाइमपास लिहू राहिला. मला जायचं यार, आपलं सेलिब्रेशन करायचं मला तिकडं. काय कुत्रा भुकू राहिला का? चाव त्याला चाव. छू छू. अरे 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 भाऊनी पार्लेची खावड देऊन दिला वाटतं त्याला. 5 रुपयाच्या पार्लेजीवर कुत्रं एकदम सेट झालं राव. काय खरं नाही. अरे कुठे गेलं? ओ पाखरू हरवलं काय? ओ नाना ये रे भाऊ, लवकर जायचं आहे मला घरी. कुठं हरवू नको रे भाऊ. हां भेटणार रे भाऊ. चल बाहेर रे. तर तुम्ही गाडी कदाशी दे बरं मला. याची गाडी पाहिजे मला यार. चद व्हिडिओ. अरे माहिती ना भाई. चद काय नाव आहे यार? चद मुलीगन. छद ते पंजाबी लोकांमध्ये काहीतरी असं नाव असतं ना, छद काहीतरी यार असतं बाई काहीतरी. ते एकदम नाही का म्हणतात सिग्मा बॉय काहीतरी म्हणतात त्याला. म्हणजे हा तो काय करताय का? खूप गाडी भेटली रे याला. गाडी पार्किंग केली आणि फ्रँकलिनला सांगून दिलं आपल्याला. ओ वे तर आपल्याला याचीवाली गाडी चोरायची आहे. अच्छा ते फ्रँकलिन आला तो. अरे धर त्याला. तो त्याच्या गाडीमध्ये बसला पटकन. त्याच्या गाडीत बसला. नाही सोड. वे सोडायचं नाही त्याला धरायचं. त्याची गाडी चोरायची आपल्याला. फ्रँकलिन मी वरतून नजर ठेवतो. कुठे गेला रे? आहे का? नाही हा बघा मागून फ्रँकलिन चालला आणि तो कुठे गेला? इकडे. अबे कुठे गेला बे? शेट हरवला तो. इकडे. तो बघा एकदम कसाही गाडी चालू राहिला ना म्हणजे कळून जातं की हाच तो कार्यकर्ता आहे. पकड फ्रँकलिन. लवकर पकड त्याला. जिवंत धरायचं आहे त्या नालायकाला आपल्याला. शाळा किती भयंकर गाडी चालू राहिला तो. फ्रँकलिन भाऊ पण काय साधं सुद्धा नाही बरं का. या नालायकाला रस्ता कमी पडून राहिला का? तो गल्ल्यामधून काढून राहिला. दलिंदर एकदम सरळ चालव ना तू. अरे फ्रँकलिन पकड यार. ट्रेव्हरला जायला पाहिलं होतं भाई. ट्रेव्हरनी डायरेक्ट त्याला तुझं ठोकलं असतं नाही करावं. हे गाडी बिपडीची एवढी धंदी नसते आले. ट्रेव्हर जर राहिला असा ना डायरेक्ट काम 25 करून टाकला असतं ट्रेव्हरनी. तो कशी गाडी चालवतो यार. तो बघा ना एकदम म्हणजे कशी पण एकदम दलिंदरवाणी. पळ फ्रँकलिन. लाईनची शपथ आहे फ्रँकलिन. आईच्या गावात भाई बघा त्या भाऊ काय मस्त काढली ना गाडी तिकडनं. लाईफ इन्व्हेंटर कडून चाललो तो. लाईफ इन्व्हेंटर म्हणजे GTA 5 मधली फेसबुक कंपनी बरं का, ज्याच्या मालकांना आपण काय नाव होतं रे त्याचं, लोरेन जोसेफ काहीतरी नाव होतं त्याचं, ज्याला आपण एकदम भयंकर प्रकारे मारलं होतं ना, त्याचं डायरेक्ट खोपडी फोडून काढली होती. एकदा बॉम्ब फोडला त्याच्या थोबाड्यामध्ये आपण. एकदम भयानक नाही का. तो हरवला. फ्रँकलिन अरे तो तर इथं घुसून गेला रे पार्किंगमध्ये. हा गेला यार. आपल्या इंडियामध्ये अशा पार्किंग मॉल का बरं नसतात यार इथं, नाही का. म्हणजे पार्किंगचं टेन्शनच नाही राहणार ना इथं राव. पैसे 20 लागतात इथं. कसं रे फ्री पार्किंग करू शकतो आपण. आता आपल्याला शोधायचं इथून त्या माणसाला, त्या कार्यकर्त्याला. कुठं लपला तो, त्याची गाडी दिसायला पाहिजे. काळ्या रंगाची गाडी वाटते रे त्याचीवाली. इथं तर नाही आहे खाली. इथं तर अपंग लोकांच्या गाड्या लागतात. जाऊ दे, इथं तर नाही नसणार ते. हेलिकॉप्टरवाला वरती गे रे. नाईट व्हिजन मध्ये बघणार आहे आपण. अच्छा, जो गाडीमध्ये बसलेला असेल ना भाई, तोच असेल तो कार्यकर्ता. गाडीमध्ये आय थिंक ना इथं 2-3 लोक बसलेले आहेत रे. तो पण एक हा कोण आहे? हा फ्रँकलिन आहे का? ओके, थर्मल व्हिजन आहे वाटतं. सॉरी, मिडल पार्ट ऑफ द कार. ओके, 2 गाड्यांच्या आतमध्ये उभा आहे तो. आणि हा कोण आहे? याला करू का मी स्कॅन? झूम इन फ्रँकलिनला झूम कर रे. ओके, तो इथंच कुठं तरी असेल. हा बघा, हाय वाटतं, असं वाटतंय मला. पण तोच असं वाटतं. झेड टाईप गाडीचा टाईप येतो एक. झेड सारखी दिसणारी गाडी वाटतं. त्या गाडीला चोरायचं होतं आपल्याला. हा आहे का तो गॅरेंटेड? मला तर असं वाटतंय, कारण हा खूपच हालतोय ना रे. त्याला हरकतीवरनं कळतंय की मला हाच वाटतो तो.
म्हणजे असं नाही का थकलेल्यासारखं वाटतं. भेटला तोचे भाई तोचे. चल 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 उतार उतार. शेमडे जास्त न करू बरं का तू. गाडी दे तुझी गपचूप. चल चाबी दे. अच्छा चाबी गाडीलाच आहे का? ठीक आहे. तुला काय मी काय अंडू पांडू माणूस वाटतो का भाई? गाडी तर एकदम सॉलिड आहे यार. जाऊ दे यार भाई, मला इथे महत्वाचं काम करायचंय ना. आणि ही बाईचा मॉलीचा फोन आला मला. फ्रँकलिन भाऊ आणि मॉलीचा फोन ना. सेट आहे राव सगळं. कामाचं बोलू राहिली का ती बाई? काही वाईट विचार न करू रे बाबा. कामाचं बोलू राहिली ती म्हणे ही गाडी ना एअरपोर्टला घेऊन ये म्हणे मला. म्हणजे माझ्या बॉसने मागवली म्हणे ही गाडी. चल ठीक आहे यार, त्याचा आपल्याला पैसा भेटणार आहे. मागच्या वेळेस जे आपण 3 गाड्या चोरल्या ना मित्रांनो, त्याचा पण आपल्याला आय थिंक 3 नाही 2 गाड्या चोरल्या वाटतं हायवेवरून. त्याचा पण आपल्याला पैसा भेटून गेलेला आहे. त्या जो बिझनेसमॅन ना तिने देऊन दिलेला आहे. आणि त्याच पैशांनी मग फ्रँकलिननी गाडी वगैरे घेतली. आणि मग काय ते इथं हे पण घेतलं फ्लॅट. आणि आता एअरपोर्टला पोचलो आहे आपण, जो की पाऊस पण सुरू झाला आहे, जो की मजाला येते रे पावसामध्ये गाडी चालवायला. चल चल भाऊ, इकडून अशी गाडी पळवू आपण. अरे पण यार एक लोचा होऊन जाईल रे आपल्यासोबत. जसं मी एअरपोर्टला एंट्री माराल माझ्या मागं त्या मामू लोक लागतील रे. हा काय सीन आहे. सिक्युरिटी पण उभा आहे इकडं आणि हात दरवाजे उघडणार नाही माझ्यासोबत माझ्यासाठी. भाऊ उघडतो का आजच्या दिवशी? अरे ऐकलं, अरे मिरेकल भाई, या माणसाने आपलं ऐकलं, त्यांनी गेट उघडला माझ्यासाठी. म्हणजे गॅरंटी एअरपोर्टवर नक्की या माणसाचं काहीतरी म्हणजे जो ज्याला आपल्याला ही गाडी द्यायची असं काहीतरी सीन असेलच. पोलीस केस नाही लागली बघा माझ्याजवळ भाई, म्हणजे गॅरंटीत ना काहीतरी सीन आहे. आणि याचा विमान पण येतो उभा आहे रे. आणि हा समोर उभा आहे वाटतं. आला बघा तो. मायला गाडी आवडली याला. अरे मी गाडीला तर सोड रे. काय तुझं रे भाई ते दळभद्री. पैसा देतो मला, बाकीचं नको बोलू. मला पैसा देतो. पैसा पाहिजे यार. गरीब माणूस एक एक खिशे रिकामी यार. लोकांचे फोन येऊ राहिले मला. पैसा दे यार तू. जास्त ओव्हर ऍक्टिंग झाली आपली. जाऊ दे. बाकी पण कार्यकर्ता फुल खुश नाही करावा. असं काय या गाडीमध्ये यार. झेड टाईप गाडी आहे, थोडीशी क्लासिक गाडी एकदम जुन्या काळातली, की मस्त आहे नाही करावं. आणि हा चाललाय वाटतं विमानामध्ये. चेकिंग विकिंग होती याची वाली. गॅनची बाती देऊ राहिलो तुम्हाला भाऊ. तुम्हाला गॅनची बाती नको देऊ. मला पैसा देतो. मला पैशांशिवाय यायचं काहीच नाही होते. गाडी बिडी आहे माझ्याकडे. एक तर माझी गाडीची वाट लागून पण गेली रे. या झेड टाईप गाडीला आपण फुल तोडून फोडून आणलं नाही का ते गाडीचे स्क्रॅच बघा. नाही आपण नाही आणलं यार. तो माणूस तोच एकदम भयंकर प्रकार चालू राहिला होता. तो गाडी ज्याची गाडी होती. मॉलीने आपल्याला गाडी दिली. मॉली म्हणे इकडची कोणती पण गाडी घे म्हणे, निघून जाय म्हणे इकडनं. मी एक काम करतो, असं विमानच घेऊन पळतो. गाडीचा विचार चालू ना. गाडी विमान काय आलं यार. गाडी घेऊ इकडनं. ही वाली गाडी, ही मायकलची जुनीवाली गाडी होती बघा, ऑडी, त्याच्यासारखी दिसती. ठीक आहे चला आता पळू इकडनं. आणि मस्त पाऊस वगैरे पण चालू आहे यार. पाऊस थांबला आहे म्हणजे जवळपास बारीक बारीक चालू आहे. ओके तर मित्रांनो चला निघूया इकडनं. भाई काय मस्त दिसतं ना पावसाचं वातावरण. हे GTA 5 एकदम इथलं बोर्डच फेकून दिलं आपण. मस्त रे उघडलं ना. एक मिनिट, मी उलट्या दिशेने उघडलं का? मला वाटलं मी उलट्या दिशेने आलो. भाऊ पाऊस येऊ राहिला तो मध्ये वय ना. तर काय विषय नाही मित्रांनो, एकदम झकास प्रकारे मिशन वगैरे पार झालं. ती जी गाडी ना आपण चोरली आणि त्या माणसाला देऊन दिली आहे. ॲक्च्युली मला थोडं वाईट काम करायचं नव्हतं, पण काय करू यार, थोडी सवय जी आहे ना यार ती रिॲलिटीत नाही करायचं बरं का भाई. असं काही गोष्टी करायची आपली लायकी पण नाही तशी. आपण फक्त गेमसाठी आणि एन्जॉयमेंटसाठी गोष्टी करतो आहे. तर आता न वेळ बाहेर घालता आपण निघूया आपल्या जिकडं आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. आणि खूपच उशीर झाला यार मला पोचायला. आपल्याला वारी पण काढायची होती मित्रांनो, पण वारीचा थोडासा प्रॉब्लेम झाला. सांगतो मी तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला. अरे यार, अरे नाना ए अरे ते टॅक्सीवाल्याचं ते निघालं रे. काय म्हणता यार त्याला. पॅसेंजर पळून गेला रे. गाडी चुकून ठोकली रे मी. अशी जबरदस्ती नाही ठोकली पण. शेट दिवसच वाईट यार आजचा. शेट गाडी नीट चालवताच येत नाही मला.
मी एक काम करतो, ही दुसरीवाली गाडी घेतो. चल ना ही गाडी दे मला आणि पटकन आता मला तिकडं जायचं आहे. मला माझी अशी सुपर कार घ्यायची आहे, माझीवाली फरारी. आणि मग ती गाडी घेऊन मग मला तिकडं परत जायचं आहे आपल्या सेलिब्रेशनच्या ठिकाणी. बघा पागल लोक यार, मी जाऊ राहिलो होतो ना. आता बघा, आता थांबून घे बस. तर काही विषय नाही मित्रांनो, मी पोचलो, थोडं जास्त पुढे पोचलो मी. ही मला एकदम मस्त गाडी भेटली रे रस्त्यामध्ये. ही ना ती टोयोटाची वेलफायर नाही का, एकदम लक्झरी गाडी बघा, ती व्हॅनसारखी दिसती. तर ती गाडी मला भेटली आणि जी की इलेक्ट्रिक आहे इथं. तर ठीक आहे, काही विषय नाही. ही गाडी सोडायची इच्छा नाही होती यार मला, एकदम मस्त नाही का चालायला. पण काय करावं, आपली फरारीला पण आपण सोडू नाही शकत ना. तर आता मी हिला रिपेअर करतो आणि जातो तिकडं जिकडं आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. आणि अरे रिव्हर्स जास्त जोरात घेतली गेली, शेट. आता ठोकायचं नाही यार, आता नाही ठोकायचं काय. आता मी याला रिपेअर करतो आणि डायरेक्ट तुम्हाला तिकडंच भेटतो. बाकी वातावरण बघा आपल्या गेमचं काय मस्त झालं ना. एकदम नाईटमध्ये आपण गाडी चालवतो ना तर मजाला येते. थोडा ब्राईटनेस वाढून घ्या मित्रांनो, जर रात्रीचं तुम्हाला दिसत नसेल, म्हणजे गेममध्ये रात्र येणार आहे तर मग दिसत नसेल तर मग थोडीशी मोबाईलची ब्राईटनेस वाढवा, मग थोडी मजा वाटेल तुम्हाला. तर ठीक आहे यार, आपली गाडी बघा एकदम जबरदस्त. भाई ग्राफिक्स बघा काय मस्त वाटते रे, एकदम रिअल रिफ्लेक्शन आणि भाई एकदम सॉलिड नाही करावं. सिग्नलचं पालन करायचा विचार चालू आहे, पण काय पालन करायच्या ना आधीमध्येच सिग्नल सुटून गेला. चला जाऊ द्या. तर ठीक आहे, आता आपलीवाली गाडी पळू इकडनं सरकार आहे. आणि मित्रांनो मी ना पालखीचा विचार करत होतो की आपण जी पण ओरिजिनल जी पालखी आहे ना, संत निवृत्तीनाथांची, नामदेवनाथांची, अजून म्हणजे जी पण पालखी निघतं बघा, आता पुण्यावरून एक पालखी निघाली होती, तर मी तशा प्रकारची पालखी निघण्याचा प्रयत्न करत होतो मी. बट प्रॉब्लेम असा आहे ना की त्याला मेहनत खूप लागत होती आणि म्हणजे खर्च लागत होता जवळपास. तो माझ्याकडे एवढे नव्हते यार पैसे, आणि यूट्यूब पण काही एवढे पैसे देत नाही सध्या. म्हणून सांगतो की नाही शक्य, पुढच्या वेळेस नक्की करू यार. ह्यावेळेस जेवढं माझ्याकडून शक्य झालं तेवढं मी केलं. आणि खर्च खूप झाला, वेबसाईट वगैरे बनवायला मला खर्च झाला. आणि तुम्हाला सांगतो यार, GTA 5चे मोड्स विकत घ्या, तुम्ही पण घेत नाही यार. त्याच्यामध्ये आता काय करू, जर तिकडनं पण 2-3 मोड जरी घेतले असं ना, मग एकदम भारी व्हिडिओ, याच्यापेक्षा पण भारीचा व्हिडिओ झाली असते आपलीवाली. आणि सगळ्याचं सगळं खर्च मी व्हिडिओ बनवण्यावर लावतो यार. 1 रुपयाही माझ्या स्वतःसाठी मी वापरत नाही आहे. काय आहे की आपल्या लोकांना मला एन्जॉयमेंट करायचं आहे, आपल्या मराठी फॅमिलीला थोडं आपण पुढं ग्रो करायचं आहे, आपल्या मराठी गेमिंग कम्युनिटीला. म्हणून फायदा नाही बघत आहे मी याच्यामध्ये. काय आहे की जेवढं चांगली क्वालिटी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल ना, तेवढा जास्त फायदा आहे आपल्याला, आपल्या मराठी गेमिंग कम्युनिटीला वाढवण्याकरिता. बाकी ठीक आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करून द्या. आणि बघा फायनली आपण इथं पोचलो आणि सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. थोडंसं आपल्याला उशीर झाला यार, आणि मला लवकर यायचं होतं, थोडी वारी वगैरे रॅली काढू भाऊ आपण इकडं, पण नाही शक्य झालं. तर ठीक आहे, काय हरकत नाही, पुढच्या वेळेस नक्की करू, जेवढं झालं तेवढं. ओके बघा इथं न्यूजवाले पण आले आणि आरती सुरू झाली यार. शेट आपण चुकीने थोडं उशिरा आलो. चला आरती करून घे मित्रांनो. इकडं बघा मंदिर काय मस्त आहे, ते फ्लेम वगैरे उठताय ना, फटाके पण फुटतात आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली यार. मी वरती जाणार नाही आता, जाऊ शकतो तसं मी पण, ठीक आहे जाऊ द्या. चप्पल तशी काढली आपल्या फ्रँकलिन दादानी, काय विषय नाही, बिना चप्पलचं चालतो आहे. की मंदिर पाठीमागून दाखवतो तुम्हाला. अरे अटकलो मी. ओके, तर हे बघा यार पाठीमागनं पण, म्हणजे 4 दरवाजे या मंदिराला, 4ही बाजूने 4 दरवाजे, कोणी कुठूनही येऊ शकतं. पण मी तर म्हणतो भाई समोरूनच आपण एंट्री करायची कधी पण. हे अजूनही बाजूने येणं हे चांगलं नाही वाटत. अशा प्रकारची मूर्ती आहे मित्रांनो आपलीवाली, तुम्हाला थोडंसं जवळून दाखवतो. ही बघा विटेवर उभी केलेली आहे, आपण म्हणतात ना उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तर तो काहीच नाही. तर चला मित्रांनो, आता आपण आरती सुरू करूया. आरती करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे यार. आणि आरती सुरू केल्यानंतर या ठिकाणी आपण गाणी बिणी वाजवणं आणि मग भाई सॉलिड मज्जाच. बघा इथं फटाके फुटतात, लाईटिंग वगैरे पण लावली, आणि समोरच्या बाजूला आपल्या बँडची गाडी ती तर आहेच आपल्याकडं. संत तुकारामांची मूर्ती पण आम्ही बनवली आहे. असं एकदम शो भारी वाटतो ना रे इथं. एकदम वातावरण जे आहे ते खूपच, त्याला काय म्हणतो आपण,
आनंदी वातावरण झालं आहे, फुल मजा. मी यार बँडची गाडी थोडं बदलवण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्याकडं नाही आहे यार एवढी बँडची गाडी म्हणजे चांगली. एकच बँडची गाडी सध्या ती तशी जुनी झाली. रॉकस्टार बँड बनवायचा प्रयत्न करतो आहे, स्वर संग्राम बँड बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण त्यासाठी पैसा लागतो आहे. असं फ्रीमध्ये नाही होणार आहे. म्हणून चॅनलला काही मदत करायची असेल तर तुम्ही पण करू शकतात. फक्त एवढं करा की चॅनलला सबस्क्राईब करा, बास, दुसरं काहीच नका. माऊली माऊली माझी विठू माऊली, माऊली माऊली विठू माऊली. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, ओ काय तुझी माया तू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, केली पांडुरंगा, केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, ओ डोळ्यात मृताची गोडी आज आली या भंगा. विठ्ठला पांडुरंग अभंगाला जोड टाळची पड्यांची, हो अभंगाला जोड टाळची पड्यांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊली माझी विठू माऊली, माऊली माऊली माझी विठू माऊली. तर फायनली मित्रांनो GTA 5 मध्ये आपण साजरी केलेली आहे आपली आषाढी एकादशी. कशी वाटली व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरपूरून लाईक करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या मराठीमध्ये GTA 5च्या फक्त नाही, GTA 5च्याच नाही तर खूप साऱ्या वेगवेगळ्या गेमिंग कंटेंट बघण्याकरिता आपल्या महाराष्ट्राचं चॅनल यार, गेमिंग चॅनल, नक्की सपोर्ट दाखवा यार. ओके, आणि आता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकीच्या पण व्हिडिओज बघत जा यार, बाकीच्या व्हिडिओज बघा, थोडा सपोर्ट दाखवा आणि जे मी सांगतो ते करत जा यार. इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या. 1000 फॉलोवर झाले, आत्ताशे 2-3 हजार तर व्हायलाच पाहिजे बाई ह्या व्हिडिओच्या मदतीने. ओके, तर मित्रांनो आत्ता भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.